अब बात नवी मुंबई की, जहां नए अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के नामकरण को लेकर विवाद तेज हो गया है। 8 अक्टूबर को नवी मुंबई एयरपोर्ट का उद्घाटन होने की संभावना जताई जा रही है, लेकिन नाम को लेकर असमंजस अभी भी जारी है। इसी वजह से स्थानीय भूमिपुत्र एक बार फिर आक्रामक हो गए हैं। भूमिपुत्रों की मांग है कि इस एयरपोर्ट का नाम स्वर्गीय दी.बा. पाटिल के नाम पर रखा जाए। इसी को लेकर नवी मुंबई में एक अहम बैठक हुई, जिसकी अगुवाई शरद पवार गुट के सांसद सुरेश महात्रे ने की। भूमिपुत्रों ने ऐलान किया कि 6 अक्टूबर को वे एयरपोर्ट पर धड़क मोर्चा निकालेंगे और जब तक सरकार लिखित में दी.बा. पाटिल का नाम देने का आदेश नहीं देती, तब तक वे उद्घाटन नहीं होने देंगे। सर, आंदोलनाची दिशा ठरलेली आहे, कसं असणार आहे? आपण आंदोलन 6 तारखेला आंदोलन होणार आहे, कशा प्रकारे असेल? येत्या 6 तारखेला एक धडक मोर्चाचं आंदोलनाचं आम्ही केलेलं आहे। कारण सध्या तरी फक्त अशा प्रकारची चर्चा चालू आहे की येत्या 8 तारखेला कदाचित उद्घाटन होऊ शकतो आणि म्हणून 6 तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तेही कमीत कमी 2 लाखाच्या वर संख्येने समाज बांधव असतील, आमच्या भगिनी असतील, आमची मुळंबाळं असतील, आम्ही सगळी लोक एक वेळ सगळेच रस्त्यावर उतरणार आहोत। कारण आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय नेते स्वर्गीय दी.बा. पाटील साहेब, खरं म्हटलं तर यांचं नाव हा आमचा हक्क आहे आणि तो त्यांच्या कार्याचा गौरव आहे आणि त्या कार्याच्या गौरवाबरोबर विमानतळाच्या देखील नावाची उंची वाढणार आहे आणि म्हणून येत्या 6 तारखेला सगळ्या समाज बांधवांना आम्ही आता आवाहन करणार आहोत की लाखोच्या संख्येने आपण सहभाग होऊन एक विमानतळावर धडक मोर्चाचं आम्ही आयोजन करतो। सर, मुख्यमंत्र्यांनी फक्त सांगितलं की आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, आम्ही आठवण पंतप्रधानांना करून दिलेली आहे, परंतु नावाची गोष्टबाबत काहीच त्यांनी कल्पना दिलेली नाही आहे। काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय? बघा, मुख्यमंत्री महोदयांची मी काल बाईट बघितली। त्यांनी सांगितलं का आम्ही राज्य शासनाने ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार पॉझिटिव्हली विचार करत आहे। बघा, आमचं म्हणणं एकच आहे की हा प्रस्ताव जाऊन जवळजवळ 3 वर्ष व्हायला आले, तर 3 वर्षात किती कॅबिनेट झाले असतील? हा निर्णय कॅबिनेटचा आहे, तर 3 वर्षात किती कॅबिनेट झाले असतील? तर नक्की या निर्णयाला विलंब का लागतो आणि या गोष्टीमुळं सगळ्या स्थानिक भूमिपुत्रामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि म्हणून आमची आज ही विनंती आहे की तुम्ही उद्घाटनाच्या अगोदर नोटिफिकेशन काढा। आम्ही तुमच्या स्वागताला आम्ही स्वतः येऊ, स्वतः आम्ही तुमचं स्वागत करू, सत्कारही करू, परंतु नाही झालं तर आज ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे की विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही।